मग माझं पण नाव टाका ना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये. तुम्ही तर मी तर फोनवर होतो. मी संजय देसाई, संतोष कानडे आणि तिथे एक पत्रकार पण उपस्थित होते. पत्रकार पण होते त्या कॅबिनमध्ये डॉक्टर साहेबांच्या. मग खंडणी कोणी मागितली? मग मी केलेली मदत ती खंडणीची मदत होती का? याचं उत्तर मिळाले पाहिजे ना. माझं एवढंच म्हणणं आहे की वातावरण कोणीही चिघळू नये, काही गरज नाही. सावंतवाडीचा कोणतरी उठतो आणि पत्रकार परिषदेमध्ये काहीतरी बोलतो. खंडणी म्हणजे काय? हे आमचे फार साधे लोक आहेत आमच्या कासळे या भागातले. हे लोकांना खंडणी आणि हा विषय हे लोकांना मागायची गरज नाही. हे दिवस रात्र मेहनत करून आपलं पोट भरणारे लोक आहेत, अतिशय प्रेम करणारे लोक आहेत. तेवढे ह्यांच्याच जोरावर आपण मोठे होतोय ना. आम्ही राजकारणी होतोय, कोण डॉक्टर बनताय, कोण उद्योजक, हे लोक ह्यांच्याच आशीर्वादामुळे आहेत. मग खंडणीचा विषय येतो कुठे? मी त्याचा स्वतः विटनेस आहे. कोणाला बोलायचं माझ्यासमोर बोलून दाखवावं ना. मी आहे पोलिसांच्या बरोबर. मी सांगतो काय असेल खंडणीचा काय अर्थ असतो. तो गरीब कुटुंब आहे, त्यांना मदत करा हे सांगणं म्हणजे खंडणी नाही.